सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे मुलींच्या वसतिगृहामध्ये पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही आधी मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली, आता मुलींच्या वसतिगृहात पोहोचलेले आहेत आणि इथे थेट विद्यार्थिनींशी संपर्क सुद्धा तुम्ही केला, त्यांच्याशी बातचीत सुद्धा केली, काही कमतरता आहे का विचारलं. काय तुमच्या निदर्शनास आलंय? हॉस्टेल एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे. मुलीला मी जाणून बुजून विचारलं की काय तुम्हाला चपाती खराब आहे, भाजी खराब आहे, काहीतरी सांगा तुम्ही. त्यांनी सांगितलं नाही साहेब, आम्हाला सर्व चांगलं मिळतं आहे. एक समाधान लाभतं ना. सगळ्या मुली ह्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या मुली आहेत. 11वीच्या मुली आहेत आणि ते आज लायब्ररीमध्ये शिकत आहेत. आम्ही सुद्धा मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथं AC लावा. आता मुलं बसतात 4-4, 6-6 तास तिथं AC लागले पाहिजे, कर्टन्स लागले पाहिजे. एक त्यांना शिकायला प्रोत्साहन द्यायचं काम आम्ही करतोय आणि मला वाटतं सर्वजण समाधानी होते. आज तुम्ही जर पाहत असाल तर हे त्यांचं जेवणाचं सगळं जे ठिकाण आहे ते बी अत्यंत सुंदर आहे, स्वच्छ आहे. असं नाही आहे की मी आज आलो आहे म्हणून त्यांनी काहीतरी हे चित्र काढले असतील किंवा असंही नाही. ते किचनच्या आतमधलं बघा, त्यांचं सिस्टीम बघा, अत्यंत चांगलं आहे. असे अधिकारी पाहिजेत किंवा असे कर्मचारी पाहिजेत. ही वॉर्डन आहे, 24 तास ती तिथं त्यांच्या मुलीची देखभाल करते, आपल्या मुली समजून त्यांना वागवते. आणि असं चित्र प्रत्येक हॉस्टेलमध्ये असावं हा आमचा संकल्प आहे. मुली ह्या तशा पद्धतीने जर ते राहिल्या हॉस्टेलमध्ये, त्यांना घरच्यापेक्षाही जास्त आनंद घेता येईल आणि ते त्यांचं करिअर चांगल्या प्रकारे घडवतील याचा आम्हाला अभिमान राहील. इथल्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या तुम्ही? दिल्यात ना. काही ठिकाणी तर AC बसवायला सांगितलं, त्यांना जरूर बसवल्या पाहिजे. कर्टन्स काही ठिकाणी लावायचे आणि ज्या ज्या ठिकाणची थोडी कमतरता जरी वाटली, अधिकाऱ्यांना सांगितले, जे मोठे अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्यांना सांगितले आठवड्यातून 1 दिवस त्या मुलींबरोबर तुम्हाला जेवायचं आहे. वार्डन तर आमची रोजच जेवते म्हणून तिला टेस्ट बरोबर कळते आणि अधिकाऱ्यांना सुद्धा टेस्ट कळाली पाहिजे. नक्की जेवणाच्या बऱ्याचशा तक्रारी असतात विद्यार्थ्यांच्या की जेवण आळणी असतं, जेवण व्यवस्थित मिळत नाही, पण त्याबद्दल देखील तोडगा निघाला इथे? नाही, तर सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं. मी त्यांना वारंवार विचारत होतो, बाबा काहीतरी सांगा तुम्ही. म्हणजे तक्रारी केलं ना तर मग आम्हाला बी जोश येतो ना थोडंसं बोलायला. परंतु इथं जोश येण्यासारखं काही नाही, तेव्हा व्यवस्थित जेवण मिळतंय. आणि असं जर असलं ना वातावरण तर आम्हाला हॉस्टेलमध्ये जायची सुद्धा गरज पडणार नाही. ही जबाबदारी ज्यांनी उचलली त्यांनी या पद्धतीने काम केलं पाहिजे, अपेक्षा आहे. मला वाटतं आज या हॉस्टेलला भेट देऊन मला स्वतःला आणि आमच्या सर्व अधिकारी टीमला एक मनापासून समाधान वाटलेलं आहे. कामाचं फळ ज्याला म्हणतात ना, ते ह्या माध्यमातून आम्हाला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी इथेच आहे आणि त्याच परिसरामध्ये हॉस्टेल आहे. मुलांचं पण हॉस्टेल आहे, मुलींचं पण हॉस्टेल आहे. तुम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलाय, त्यामुळे तुम्ही स्वतः काय फील करता इथे आल्यानंतर? जर आम्हाला आमच्या काळामध्ये जर अशी चांगली हॉस्टेल जर मिळाली असती तर कदाचित आमची सुद्धा आणखीन प्रगती झाली असती, शिकलो असतो. परंतु त्या टायमाला तशा सुविधा नव्हत्या. तर ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या नाहीत, जे बाबासाहेबांनी शिकवलं आहे, त्यांचा जो मूल मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यातलं एक स्टेपचं काम, थोडंसं हातभार लावायचं काम आम्ही करतोय. आणि हेच मुलं उद्या खऱ्या अर्थाने जेव्हा शिकून इथून बाहेर पडतील त्या टायमाला त्यांना आमची आठवण निश्चित होईल. नक्की जेव्हा मंत्री ग्राउंड झिरोवर उतरतात तेव्हा प्रशासनावर पण तितकाच दबाव निर्माण होतो आणि जाणीव होते की भविष्यात आणखी चांगलं काम करायचं. नाही, मी अधिकाऱ्यावर कधी दबाव टाकत नाही, त्यांच्याशी एकदम हसून खेळून बोलतो. ज्या ठिकाणी रागवायचं त्या ठिकाणी मी तर माफही करत नाही. पण जोपर्यंत हसून खेळून बोलतोय त्यांनाही वाटतं की आपल्यातला माणूस आपल्याला सूचना करतोय तर त्यात स्पीडने ते जातात. दरवेळेला कोणाला तरी रागवून किंवा कोणाला तरी चार्जशीट देऊन कोणाला तरी सस्पेंड करून प्रश्न सुटत नसतात. एकदा दोनदा समजून घ्या, ते समजतात, मग त्यांना माहिती आहे 3ऱ्या वेळेला आपल्याला माफी नाही. म्हणून असा मला तरी आतापर्यंत अनुभव असा आहे, ज्या ज्या अधिकाऱ्यांना मी सांगतो त्या अधिकारी त्यात चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि असंच जर राहिलं तर समाज कल्याण खात्याचं नाव, सामाजिक न्यायाचं खात्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर राहील. नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.